श्री अनिल निंबाळकर हे विंचुर्णी तालुका फलटण जिल्हा सातारा इथले शेतकरी. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी हायड्रोपोनिक तंत्रानं हिरवा चारा निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला. या तंत्रात मातीचा वापर न करता कमी कालावधीत आणि कमी पाण्यात हिरव्या चाऱ्याचं मुबलक उत्पादन घेता येतं. अनिल निंबाळकर यांनी हे तंत्र स्थानिक परिस्थितीत आणि उपलब्ध साधन सामुग्रीच्या वापरातून यशस्वी केलंय. त्यांनी सुमारे 72 चौरस फूट जागेत बांबू आणि शेडनेटचा वापर करून हा प्रकल्प उभारला असून आतील बाजूला बांबूचे कप्पे तयार करण्यात आले आहेत. या तंत्राचा वापर करून मका, गहू, बाजरी अशा पिकापासून 7 ते 9 दिवसात हिरव्या चाऱ्याचं उत्पादन त्यांनी घेतलं आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी चारा पिकाचं बियाणं 10 ते 12 तास भिजवलं जातं. त्यानंतर ते पुढील 10 ते 12 तास पोत्यात भरून दडपून ठेवलं जातं. त्यानंतर ते प्लास्टिक ट्रेमध्ये पसरून टाकलं जातं. 3 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 3 इंच उंच अशा आकाराच्या ट्रेमध्ये सुमारे 1.5 ते 2.25 किलो बियाणं टाकलं जातं. असे ट्रे आतील रॅकवर ठेवून त्यावर नियमितपणे पाणी फवारलं जातं. पाणी फवारण्यासाठी फॉगर आणि टायमर असेंब्लीचा वापर केला जातो. त्यामुळं दर 2 तासांनी 10 मिनिट कालावधीसाठी पाणी फवारलं जातं. नियमितपणे पुरेसं पाणी फवारलं असता 7 ते 9 दिवसात हिरव्या चाऱ्याची भरघोस वाढ होते. 1 किलो गव्हापासून 8 ते 9 किलो हिरवा चारा उत्पादित होतो, तर 1 किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा उत्पादित होतो. हा चारा जनावरांना थेटपणे खायला घालता येतो. जनावरं हा चारा आवडीनं खातात. निंबाळकर यांनी त्यांच्या प्रकल्पात 50 ते 60 ट्रेचा वापर केला असून दररोज सुमारे 120 किलो हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होतं. त्यांच्या 72 चौरस फूट क्षेत्रातून वार्षिक 43 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होतं. श्री निंबाळकर यांच्याकडे 10 गायी असून हायड्रोपोनिक पद्धतीच्या हिरव्या चाऱ्यामुळं त्यांचा पशुखाद्यावरील खर्च 75% कमी झालाय. अनिल निंबाळकर यांनी टंचाईच्या परिस्थितीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं सुरू केलेला हा प्रकल्प इतर अनेक शेतकऱ्यांना